नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. आज जरा वेगळ्या धाटणीत वेगळ्या ठिकाणी. नेहमी आपण बसून बोलत असतो. आज जरा फिरण्यासाठी म्हणून बाहेर आलेलो आहे आणि माझ्या मागे जो दिसतोय तो तुंगगड आहे आणि त्या तुंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या एका छानशा फार्म हाऊसवरून मी तुमच्याशी आज बोलतोय. सातत्यानं सोशल मीडियावर काही व्हिडिओ बघत आलो होतो आणि हे व्हिडिओ बघितल्यावर माझ्या मनात प्रश्न पडला की महाराष्ट्राची वारी नाचवली तरी कोण? होय, महाराष्ट्राची वारी नाचवली तरी कोण? नाचवण्याचाच हा प्रकार आहे की हो. महाराष्ट्रात नाचवणे आणि नाचवणे नावाची एक घाणेरडी संस्कृती आली आहे आणि त्या संस्कृतीचाच पायीक होऊन लोकांनी वारीच नाचवायला सुरुवात केली आहे. अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकतो की ज्याद्वारे तुम्हाला समजेल की वारीमध्ये नेमकं काय चाललंय. याआधी तर वारीच्या मध्ये वेगवेगळी महाराज हरिभक्तीपरायण अशी शब्द लावून काही लोक घुसवल्या गेली. लक्षात ठेवा, वारकरी संप्रदाय, वारकरी परंपरा वेगळी आहे. त्याला उगीच वेगळी दिशा, सर्वसमावेशकता असला काय करायचं कोणी कारण नाही आहे. त्यावर स्वतंत्रपणे बोलता येऊ शकेल. मला ती परंपरा काय हे सांगायचं नाही. ते उगाच तुकाराम महाराजांचा अभंग आला, अल्ला देवे अल्ला दिलावे, आणि मग त्याचा वेगळाच अर्थ करून तो सांगण्यात आला आणि वारीत कशी सर्व धर्म समभावाची आहे हे दाखवण्याचा प्रयत्न झाला. चला, हरकत नाही. आता सुद्धा वारीमध्ये कोणत्या प्रकारची भजनं गायली जातात हे फार वाईट चित्र आहे. हे बघा, विठोबा रुक्माई ज्ञानबा तुकारामचा जयघोष हा वारीचा पारंपरिक जयघोष आहे. पण आता जे म्हणलं जात आहे ते तुम्हाला मी ऐकवतो, ऐका. उभाटा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे ज्या स्वरूपामध्ये वारीत वेगवेगळा जयघोष करत नाचतायत ते बघितलं की आनंद आहे, वाटतं आनंद आहे. अहो, सुषमा अंधारे इकडे कुणातरी नावाने जयघोष करत गिरक्या घेत आहेत आणि वारीत वारकऱ्यांच्या श्रमपरिहारासाठी भलतेच उद्योग घडवले जात आहेत. त्याच वारीमध्ये श्रमपरिहाराच्या नावाखाली बाया नाचवल्या जात आहेत. दृश्य बघून घ्या. बघितलं? आता वारीत जर अशा बाया नाचवल्या जाणार असतील आणि वारीला श्रमपरिहार म्हणून, वारकऱ्यांचा श्रमपरिहार म्हणून जर हे घडणार असेल तर माऊली माफ करा, तुकोबा माफ करा, सगळ्यांनी माफ करावं असं म्हणण्याची वेळ जवळ आली आहे. मित्र, काय चाललंय? म्हणजे काहीही घुसवायचं आणि या हिंदूंना सर्वसमावेशकतेच्या नावाखाली अक्षरशः बदनाम करून टाकायचं, हा एक नवा प्रकार या वारीच्या मध्ये आता घुसवल्या जाऊ लागलाय. मी एवढ्यावर नाही थांबत आहे. अहो, नवीन परंपरा सुरू करताय. एक पोस्टर दाखवतो बारामतीतलं, घ्या बघून. तुमच्या लक्षात येईल की या पोस्टरमध्ये लिहिलंय, राजकारण्यांच्या पंढरीत आपलं स्वागत. जेव्हा पंढरी राजकारण्यांची होते ना, तेव्हा त्या पंढरीत एक विठोबा सुद्धा लागतो आणि तो विठोबा कोण हे जरा स्पष्ट करून घ्यावं लागतं. आणि आम्हाला वाटू लागतं की बॅनरवर मध्यभागी साहेबांचा फोटो, मागे विठोबाचा फोटो, म्हणजे बारामती ही राजकारण्यांची पंढरी आणि राजकारण्यांच्या पंढरीचा विठोबा म्हणजे साहेब, असं काही इंडिकेट करायचा प्रयत्न आहे का? असं मी म्हटलं की लोक माझ्या अंगावर येतील, प्रचंड अंगावर येतील. पण हे मी म्हणत नाहीये, साहेबांच्या उपस्थितीत साहेबांच्या व्यासपीठावर बोललं जात आहे, ते तुम्हाला ऐकवतो. उपस्थित महाराष्ट्राचे खरेखुरे विठोबा रुक्माई, आमचे शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमच्या प्रतिभाबाईंनी, या विषयावर उपस्थित महाराष्ट्राचे खरेखुरे विठोबा रुक्माई, आमचे शरदचंद्रजी पवार साहेब आणि आमच्या प्रतिभाबाईंनी. कळलं? एकदा बारामतीला राजकारण्यांची पंढरी म्हणायचं, मग त्यांचा तो विठोबा करायचा, विठोबा रुक्माई करायचं.
आणि वाटेल ते चालवायचं. हे सगळं आपल्याकडं बिनधास बिनबोभाट सुरू आहे. अहो, कोणकोणत्या घोषणा द्याव्यात, कोणकोणती अभंग म्हणावीत, याला काही धरबंध आहे की नाही? का वारकरी अशीच नाचवत नाचवत बिघडवून टाकायची आहे, खराब करायची आहे? हिंदुत्वाच्या एकेका आस्थेवर श्रद्धेवर असे वार करणाऱ्या माणसांना मला एकच सांगायचं आहे, बाबांनो, तुम्ही तुमच्या मार्गाने जगा, आम्हाला आमच्या मार्गाने जगू द्या की. नमस्कार.